महायुतीच्या बैठकीत 142 जागांचा तिढा सुटला। भाजपला 90 तर शिवसेनेच्या वाट्याला 52 जागा। उर्वरित 85 जागांवर परवा पुन्हा बैठक, सूत्रांची माहिती। महायुतीचं 150+ नगरसेवक जिंकण्याचं उद्दिष्ट 1-2 दिवसात कोण किती जागा लढतील ते ठरवू। मुंबईचा महापौर मराठीच असेल। महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलारांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांमुळे महायुतीतून राष्ट्रवादी आऊट। मलिकांच्या नेतृत्वात एकत्र लढू शकत नाही। महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलारांची घोषणा। सना मलिकांकडून वडील नवाब मलिकांची पाठराखण। मलिकांवर फक्त आरोप, ते सिद्ध झालेले नाहीत। भाजपच्या विरोधानंतर सना मलिकांचं भाष्य। मुंबईत नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची खलबत। युती की पर्यायाचा विचार करायचा, याबाबत चर्चा। तर महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादीला निमंत्रण नाही। शिंदेंची शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्येच बैठक। पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीच्या युती संदर्भात प्रस्ताव दिला। अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तुषार कामटेंची माहिती। ठाकरे बंधूंची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती। काँग्रेस बाहेर। 1-2 दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार। आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका। मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडच्या कामाचं श्रेय घेतल्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंचा निशाणा। तर धुरंदरचा धूर निघाला म्हणत शिंदेंवरही टोलेबाज। ठाणे हे खणखणीत नाणं। गेली अनेक वर्ष ठाण्यात शिवसेनेचा भगवा फडकतोय, तो कुणीही खाली उतरवू शकत नाही। गुलाल आपलाच असणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। माझ्या राजकीय कारकिर्दीत शरद पवार पंतप्रधान व्हावेत असं स्वप्न बघितलं होतं। आत्ताच्या घडीला पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस शोभून दिसतात। रामराजे नाईक निंबाळकरांच्या वक्तव्याची चर्चा। सदनिका घोटाळा प्रकरणी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांच्या शिक्षेसह 50,000च्या दंडाची शिक्षा कायम। कर्ज फेडण्यासाठी सावकारानं शेतकऱ्याला किडनी विकायला लावली। चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार। 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल, 4घे अटकेत। बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला। चाळीसगावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ। शाळेतून घरी निघालेली मुलगी गूढपणे बेपत्ता झाली। 5 दिवस शोधानंतर मृतदेह हाती। संघटित गुन्हेगारीची टोळी चालवणाऱ्या वाल्मिक कराडला जामीन देऊ नका, सरकारी वकिलांची मागणी। कराड आणि टोळीकडून धोका असल्याचा संतोष देशमुखांनी हत्येपूर्वी मुलगी वैभवीला फोन केला होता। वकिलांचा दावा, उर्वरित सुनावणी उद्या होणार।